नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जशा पात्र महिलांना 1500 रुपये येतात, त्याच पद्धतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अशा 4 योजना आहेत की ती 4 योजनेअंतर्गत महिलांना आणि पुरुषांना 1500 रुपये दर महिन्याला येतात, परंतु लोकांपर्यंत ह्या योजना आणखी पोहोचलेल्या नाहीत। या व्हिडिओच्या माध्यमातून अशा 4 योजना कोणत्या की ज्या 1500 रुपये देतात याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये येतात, तसेच इतर सुद्धा योजना 1500 रुपये देतात। याविषयी माहिती जाणून घेत असताना सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सुद्धा पात्र महिलांना 1500 रुपये येतात। परंतु मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र महिला कोण, त्यांचे कागदपत्र कोणते आणि अर्ज कोठे करावा याविषयी सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र महिलांची लिस्टचा विचार केला तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे निराधार महिला, त्यानंतर अपंग म्हणजे हँडिकॅप ज्या महिला असतात त्या, त्यानंतर ज्यांचे पती शिक्षा भोगत आहेत तुरुंगामध्ये अशा ज्या महिला असतात त्या सुद्धा, किंवा परित्यक्ता असतील, किंवा ज्या वेश्या व्यवसायातून बाहेर आलेल्या आहेत अशा ज्या महिला असतील, ह्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र असतात। एकंदरीत तुमचा आधार नाहीये, तुमच्या मागे पुढे कमवणारा कोणीच नाहीये, अशा ज्या महिला असतात या योजनेमध्ये पात्र असू शकतात। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्र कोणते। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचं रेशन कार्ड पाहिजे, तुमचं आधार कार्ड पाहिजे, तुमचं पॅन कार्ड पाहिजे। त्यानंतर समजा जर तुम्ही निराधार असाल तर तुमचं पतीचं मृत्यू दाखला तुमचं पाहिजे। त्याचबरोबर समजा तुम्ही हँडिकॅप असेल तर वैद्यकीय दाखला पाहिजे, म्हणजे अपंगत्वाचा दाखला तुमच्याकडे पाहिजे। असे विविध कागदपत्र तुमच्याकडे असतील तर या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता। आता अर्ज कुठे करायचा, सर्वात महत्त्वाचा विषय। अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक तहसीलदार कार्यालय किंवा सेतू केंद्र किंवा CSC सेंटर माही सेवा केंद्र या ठिकाणी तुम्ही विविध नमुन्याचा जो अर्ज असतो तो अर्ज आणि मी सांगितले सर्व कागद एकत्र जोडायचे, व्यवस्थित फॉर्म भरायचा, तलाठ्याचा पंचनामा घ्यायचा आणि हे तुमच्या स्थानिक तहसीलदार येथे जमा करायचं आहे। अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमचा फॉर्म तो मंजूर होतो आणि तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयाने सुरुवात होते। मित्रांनो, यानंतरची सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे श्रावणबाल निवृत्त वेतन योजना। आता श्रावणबाल जी योजना आहे याचा अर्थ असा की जे सिनियर सिटीजन आहेत, वृद्धापकाल जे आहेत, म्हणजे 65 वर्षा पुढील जे लोक आहेत, महिला असतील किंवा पुरुष असतील, 65 वर्षाच्या पुढे ज्या महिला किंवा पुरुष असतील त्यांच्या मागे पुढे करता कोणीच नाहीये, म्हणजे ते एकटे राहत असतील, म्हणजे त्यांच्या रेशन कार्डमध्ये फक्त एकाच त्या लाभार्थ्याचं नाव असेल, महिला असेल किंवा पुरुष असेल, अशा महिलांना किंवा पुरुषांना सुद्धा 1500 रुपये मिळतात। आता यासाठी कागदपत्र कोणते, तर सर्वात महत्त्वाचा श्रावणबाल योजनेसाठी करावयाचा जो विविध नमुन्याचा अर्ज असतो तो, त्याचबरोबर 21,000पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला तुमचा पाहिजे, त्याचबरोबर रेशन कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, मतदान कार्ड पाहिजे आणि तुम्ही स्थानिक वास्तव्याचा दाखला म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे। हे कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। हा सुद्धा फॉर्म तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालय किंवा सेतू कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। यानंतरची तिसरी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे इंदिरा गांधी वृद्धापकाल सेवा निवृत्त वेतन योजना। आता ही योजना सुद्धा श्रावणबाल योजनेसारखीच आहे। तुम्ही श्रावणबाल योजनेचा लाभ घ्या किंवा इंदिरा गांधी योजनेचा लाभ घ्या। केंद्र सरकारने इंदिरा गांधी वृद्धापकाल योजना सुरू केले, राज्य सरकारने श्रावणबाल योजना सुरू केले। दोन्ही योजनांचा कागदपत्र सुद्धा सेम आहेत, दोन्ही योजनांचा लाभ सुद्धा सेम आहे, दोन्ही योजनांची जे फॉर्म करण्याची प्रक्रिया आहे, फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही सुद्धा सेम आहे। तुम्ही दोघांपैकी कोणताही योजनेचा लाभ घेऊ शकता, कागदपत्र सुद्धा सेम आहेत, प्रोसेस सुद्धा सेम आहेत। या योजनेचे सुद्धा तुम्हाला 1500 रुपये येतात। फक्त हे केंद्र सरकारमधून येतात आणि हे राज्य सरकारमध्ये येतात। आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सर आम्ही दोन्ही योजनांसाठी लाभ घेऊ शकतो, तर नाही, महाडीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला 1500 रुपये फक्त एकाच योजनेचे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। दोन्ही योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। आणि यानंतरची शेवटची सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व योजना। आता इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व योजना या योजनेचा विचार केला असेल तर अपंगत्व हा शब्द तुम्हाला क्लिअर झाला असेल, म्हणजे जी लोक अपंग आहेत, वयोगट बघा 18 वर्षापासून 79 वयापर्यंत जर तुम्ही अपंगत्व असाल, 80% जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। 80%, काही लोक 60-70 किंवा 40-50चे असतात तरी सुद्धा अर्ज करतात तर त्यांचा अर्ज बाद होतो। याचं कारण या योजनेचा नियम असा आहे की तुमचं वय हे 18 वर्षापासून 79 पर्यंत पाहिजे, त्याचबरोबर 80% तुम्ही हँडिकॅप पाहिजे।
आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्र कोणते लागतील? या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे अपंगत्वाचा दाखला, हँडिकॅपचा दाखला, तो पण 80%चा, त्यानंतर आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, त्याचबरोबर तुम्ही रहिवासी पुरावा सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे। आणि जो या योजनेसाठी शासनाने ठरवून दिलेला जो विविध नमुनेचा अर्ज आहे हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे, व्यवस्थित तलाठ्याचा सही शिक्का घ्यायचा आहे आणि सेम तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। एक 10-15 दिवसामध्ये त्या फॉर्मवरती प्रक्रिया होते, तुमचा फॉर्म अप्रूव्ह होतो आणि महाडीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे येण्यास सुरुवात होते। अशा पद्धतीने मित्रांनो, जशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये येतात तसे ह्या 4 योजना सुद्धा तुम्हाला 1500 रुपये येतात। परंतु या योजनांची लोकांपर्यंत जागरूकता नाही आहे, त्यांच्यापर्यंत ह्या योजना पोहोचलेल्या नाही आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।